हॅलो नमस्ते, मी दीपाली माझ्या टेस्ट ऑफ होम या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज मी करणार आहे व्हेज मराठा. व्हेज मराठासाठी काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवते. मी कांदा उभा कट करून घेतला. मला हा कांदा तळायचा आहे मसाल्यासाठी. सुकं खोबरं, धने, आलं, लसूण आणि याच्यामध्ये आपण कोथिंबीर पण ॲड करायची आहे. आणि मी कोफ्त्यासाठी तयारी केलेली आहे. त्यासाठी बटाटे शिजवून घेतलेले आहेत. बटाटे आपण गार करायला ठेवलेले आहेत. आणि कोबी घेतलेला आहे आपण बारीक एकदम चॉप करून. आणि हे आपण गाजर घेतलेलं आहे. तर आता आपण कोफ्ते करायच्या आधी आपण आपल्याला टाइम सेव्ह करायचा. तर त्यामुळे आपण आधी काय करूयात, आपण तोपर्यंत आपला कांदा व्यवस्थित तळला जाईल त्यासाठी आधी आपण कांदा तळायला लावूयात आणि एकीकडे आपण कोफ्ते करून घेऊयात. कढई ठेवली आहे मी कांदा तळण्यासाठी. तेल थोडं तळताना जास्तच घालायचं कारण आपण याच तेलामध्ये परत कोफ्ते सुद्धा तळून घेणार आहे. त्यामुळे डबल तेच आपल्याला काम वाचवायचे. 1-2 मिनिटं आपण तेल जे आहे आपलं ते व्यवस्थित कडकडीत तळून गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये कांदा तळून घ्यायचा. आता आपण याच्यामध्ये आधी कोफ्ते बनवून घेऊयात. थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे. तेलाला हाताला चिकटतात कोफ्ते आपले. ह्या अशा एवढ्या आकाराचे आपण छोटे छोटेसे कोफ्ते करून घेऊयात. जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही. गोल गोल करून घ्यायचा आधी आणि मग त्याला थोडंसं ओव्हल शेप द्यायचा. असा नानकेटचा जो शेप असतो तो द्यायचा. असा हे कोफ्ते नुसते खायला खूप छान लागतात. तुम्ही सॉस सोबत खा, मेयोनीज सोबत किंवा ग्रीन चटणी सोबत, जी आपली पुदिन्याची वगैरे चटणी असते ना त्याच्यासोबत हे कोफ्ते खूप छान लागतात खायला. सॉस कांदा आपला एकदम छान व्यवस्थित लाल झालेला आहे. आता गॅस बंद करून कांद्यातलं तेल पूर्ण निथळून घ्यायचं आणि आपला जो कांदा आहे तो काढून घ्यायचा. आपण कांदा जरा गार करायला ठेवायचा. आपण माझे आलं लसूण पेस्ट संपलेली आहे त्यामुळे त्याच डब्यामध्ये मी भांडे जास्त न काढता त्याच डब्यामध्ये काढून घेतलं. कांदा आपला मस्त झालेला आहे, एकदम लालसर आपल्याला जसं पाहिजे तसं झालेलं आहे. आता याला जरा गार करून घ्यायचं, नंतर मसाला वाटायचा. आपण तोपर्यंत आपण कोफ्ता करून घेऊयात. कोफ्त्यासाठी आता आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. थोडंसं तांदळाचं पीठ पण घालते. तांदळाचं पीठ हे ऑप्शनल आहे,
तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही घाला, अवेलेबल नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, नाही घातलं तरी चालेल. आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे बाइंडिंगसाठी. थोडंसं आपण कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे, थोडंसं घालायचं आहे कारण मी तांदळाचं पीठही घातलं याच्यामध्ये. आणि आता हे आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्या. मी कुठला स्पूनचा किंवा कशाचा वापर नाही करत आहे, मी हातानेच मिक्स करते आहे कारण ते हाताने मला व्यवस्थित स्मॅश करून एकत्र करायचं आहे. मेक शुअर की तुम्ही व्यवस्थित हँडवॉश करून वगैरे मिक्स करता. हे व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर आहे ना, आपण ह्याच्यामध्ये मीठ चेक करायचं आहे. तुम्हाला आता मीठ थोडंसं चाकून बघायचं, तुम्हाला जर वाटत असेल तर मीठ आणि थोडंसं लाल तिखट किंवा मिरचीचं तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही ती घालू शकता. हे आपलं जे मिक्स केलायचं आहे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आपले. यात आपल्याला आता थोडीशी कोथिंबीर कट करून घालायची, चिरून घालायची. थोडंसं मला बेसन पीठ कमी वाटलं म्हणून थोडंसं नावाला अर्धा चमचा घातला मी. परत थोडंसं कोथिंबीर घालते मी. आणि थोडंसं मी मीठ चाखून बघितलं तर मला मीठ थोडं जरा कमी वाटलं तर मी एक अर्धा चमचा फक्त थोडंसं मीठ घालून घेऊयात एकदा. परत तिखट वगैरे एकदम परफेक्ट होतं. थोडंसं लिंबू पिळू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये. जसं की मी तुम्हाला आधी पण बोलले की मी जे अवेलेबल आहे त्याच्यातच बनवते. माझ्याकडे लिंबू आता अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी काही लिंबू पिळत नाही आहे त्याच्यामध्ये. आता आपण हे जे कोफ्ते करून घेऊयात. तेल आपलं चांगलं कडकडीत तापलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपले जे कोफ्ते आहेत ते घालायचे. कोफ्त्यासाठी आपण आता हे जे मी कॉर्नफ्लॉवर आहे, मी कॉर्नफ्लॉवरमध्ये कोफ्ता पूर्ण घुमवला आहे. फक्त बाइंडिंगसाठी लावलंय कॉर्नफ्लॉवर. झटकून घ्यायचं चांगला. तेल आपलं मस्त चांगले तापले. गॅस थोडासा मीडियम करून ठेवायची गॅसची, नाहीतर कोफ्ता जळण्याची शक्यता आहे. कोफ्ता काय आपला काय तेलामध्ये वगैरे काही सुटत नाही कारण आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर सुद्धा घातलेला होता आपण. त्यामुळे त्याचं ते व्यवस्थित पकडतो एकमेकाला. आपल्याला जे बाइंडिंग आहे त्यामध्ये
आपण लोक हॉटेलमध्ये गेलो तर आवर्जून ही भाजी खातो, पण ही घरी बाहेरच्या पेक्षा, धाब्यापेक्षा, हॉटेलपेक्षा जास्त चांगली घरी होती. आता आपण एका ह्याच्यामध्ये टिश्यू ठेवायचं आणि टिश्यूवरती काढून घ्यायचं, म्हणजे त्याचं जे पण काही तेल असेल एक्स्ट्रा ते पूर्णपणे टिश्यूला हे होऊन जाईल, निघून जाईल टिश्यूवरती आणि आपले कोफ्ते एकदम ड्राय होतील. तेलाचा कलर पूर्ण चेंज झाला आहे कारण आपल्या ह्याच्यामुळे कॉर्नफ्लॉवर म्हणून. याच कढईमध्ये मी याच तेलामध्ये मी कांदा तळला होता, त्यामुळे मी तेच तेल यूज केलेलं आहे. हलवत राहायचं, उलटा पलटा करत राहायचं, म्हणजे दोन्ही बाजू व्यवस्थित शेकल्या जातील आणि आतूनही ते बटाटा तर आपलं शिजलेलं आहे, पण आपलं कोबी आणि जे आपण बाकीचं मटेरियल टाकलंय ते सुद्धा व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे. छान आपले होत आलेले आहेत. दोन मी काढून घेते साईडला आणि चेक करते ओपन करून की आतून व्यवस्थित शिजलं की नाही, की अजून थोडंसं शिजवायची गरज आहे. तर मी हे अर्धे कोफ्ते बनवून घेतले ते, मला आता जेवढे लागतात तेवढेच मी कोफ्ते बनवून घेतले ते. तेल तापायला ठेवलं आता मी ते. आपलं तेल तापतंय. एकीकडे आपला जो मसाला, आपला कांदा जो आहे तो पूर्ण व्यवस्थित गार झालाय. आता एकीकडे कोफ्ता आपण तळायला टाकून मसाला वाटून घेऊयात. आपले जे कोफ्ते आहेत ते एकदम मस्त क्रंची झालेले आहेत, एकदम छान झालेले आहेत आपले कोफ्ते, आतूनही व्यवस्थित शिजलेले आहेत. आता आपण कोफ्त्याची जे आहे त्याला फोडणी घालून घेऊया. तोपर्यंत मी एका साईडला भात लावलाय करायला. आता आपण कढई ठेवली तापायला, कढई पुसून घेऊया. एकाच कढईमध्ये मी कोफ्ते, कांदा पण तळला, एकाच कढईमध्ये मी कोफ्तेही तळले आणि त्याच कढईमध्ये मी आता भाजीला फोडणी देते. म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये आपण चारही गोष्टी करायच्या ते, त्यामुळे भांडे पण जास्त पडणार नाही आणि जास्त लोडही येणार नाही. कारण काय, आपण जेव्हा जास्त तामझामवाल्या गोष्टी करतो ना त्यावेळेस भरपूर भांडे पडतात आणि मग त्यावेळेस आपल्यालाच ते आवरायचं राहतं. त्यामुळे मग तो कुठेतरी असं होतं की मग ते करायचा कंटाळा येतो. तेल आपलं चांगलं कढई तापलेली होती त्यामुळे तेल चांगलं तापलेलं आहे आपलं. आता याच्यामध्ये आपण तेजपत्ता घालून घेऊयात.
कांदा घालायचा. थोडंसं लसूण घालायचं आधी. जिरं, स्पून सुद्धा मी एकच वापरते. जो मी आपलं कोक तळायला घेतला ना तो स्पून वापरायचा. यातच मी कांदाही बारीक केला, यातच मी कोबीही बारीक केला, यातच मी गाजरही बारीक केलं. त्यामुळे हे जे आपलं चॉपर आहे ते मी तिन्ही ह्याला मी एकच वापरले. थोडंसं तेल मीठ घालून घेऊया. एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं. काय नुसतं स्वयंपाक करून उपयोग नाही. पण त्या गोष्टी आपण ज्या वेळेस वस्तू घेतो त्या लगेचच्या लगेच जिथल्या तिथं ठेवल्या ना तर नंतर त्यांना लोड येत नाही. आता नंतर पूर्ण किचन ओट्यावरती आपला पूर्ण पसारा दिसतो. आणि मग ते आपल्याला सुद्धा तेवढं ते किचन समोर आपण स्वतः किचनमध्ये काम करताना आपल्याला तेवढं किचन स्वच्छ असेल ना तर जास्त आपण आपण 100% भाजीला देऊ शकतो की भाजी अजून आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. मगाशी जो आपला कांद्याचा ह्याचा मसाला होता तो सुद्धा मी एका साईडला वाटून घेतलेला आहे. आणि तसंच मी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली. एक टोमॅटो त्याच्यामध्ये मी 2-3 आपल्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आणि त्याची सुद्धा मी पेस्ट करून घेतलेली आहे. तर ती पेस्ट सुद्धा आपल्याला घालायची आहे त्याच्यामध्ये. तर मी एका साईडला फोडणीची तयारी करते. म्हणजे वरतून पण आपल्याला फोडणी घालायची आहे. ती फोडणी टोटल ऑप्शनल आहे. पण त्या फोडणीने पण अजून एक चव वेगळीच लागते फोडणीच्या वरच्या. आपण चांगलं परतून घालू. आता आपण जो वाटलेला मसाला आहे तो घालायचा. हा आपला मसाला वाटलेला जो आहे त्याचा कलर असं झाला. कारण आपण जे कांदा वाटला होता परतला होता तो व्यवस्थित एकदम पूर्ण रेड आपण तळून घेतला होता. प्रॉपर कांदा तळून घेतला होता आपण. परतून घ्यायचं.
आपण मसाले घालून घेऊया. हळद, धने जिरे पूड, लाल तिखट, आणि घरचा कांदा लसूण मसाला. मसाला थोडा जरा आजपेने घालायचं, कारण काय आपण त्यामध्ये सुद्धा घातलेलं आहे मिरची आणि टोमॅटोची जी प्युरी केलेली आपण त्याच्यामध्ये सुद्धा घातलेली आहे. आपण लाल मिरची घातलेली आहे, त्यामुळे बघूया आता आपण 10 मिनिटं झालेली आहेत आपली. भाजीला मस्त आपला कलर आलाय. मस्त तेलही सुटलं, आपण दिसतोय आपल्या साईडला मस्त तेल सुटलं भाजीला आपले. आता आपल्या कन्सिस्टन्सीनुसार आपण याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय. पाणी मी गरमच घालतेय. तुम्हाला किती थिक ग्रेव्ही हवी आहे तुम्ही त्या हिशोबाने पाणी घालून घ्यायचंय. आणि अजून एक उकळी काढून घ्यायची. तुम्हाला एवढी थिक ग्रेव्ही पास आहे तर तुम्ही उकळी काढून घेतली. तर जरा बारीकच ठेवायचं. आता आपण ह्याला एका वरतून अजून एक फोडणी घालून घेऊया. त्याने अजून आपली टेस्ट छान होईल. त्यासाठी मी लाल मिरच्या घेतली. तेल घालते मी यात. तेल आपलं ऑलमोस्ट तापलेलं आहे. मिरच्यांचे जे आहेत ते मी बिया काढून घेतलेले आहेत, कारण आपण ऑलरेडी वाटताना पण मिरची टाकलेली आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा मसाला टाकलेला आहे, तर ते जास्त तिखट नको व्हायला म्हणून मी त्याचे पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत. मी मिरच्यांचे एकदम मिरच्यांचे बिया काढून घेतलेल्या आहेत मी. फक्त एक नावाला आपण फोडणी द्यायची म्हणून आपण टेस्टसाठी ही फोडणी काढतोय. गॅस थोडा मोठा करायचा भाजीचा आपल्या. आणि आता एकदम मस्त अशी फोडणी बसली आपली. आता आपण ह्याच्यामध्ये जे आहे कोफ्ते सोडून देऊयात. कोफ्त्यांना मी थोडंसं असं फक्त मध्ये असं एक होल पाडून घेते बारीक, म्हणजे कसं पूर्ण जो रस्सा आहे ना त्याच्यामध्ये उतरून जाईल. कोफ्त्यांना थोडंसं होल पाडून आहे ना 1-5 मिनिटं आपण त्याला उकळून घ्यायचं आहे, म्हणजे कोफ्ते प्रॉपर त्या भाजीमध्ये उकळले जातील. मी बिलीव्ह नाही करणार इतकी भारी भाजी होती नाही. आणि ह्याला होल पाडलेले असं म्हणजे आतमध्ये पूर्ण रस्सा जाईल त्याला.
अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये नवीन भाजी घेऊन. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, छान हेल्दी खा, काळजी घ्या.